कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी तुम्ही अनेकदा बनवली असेल, परंतु या पद्धतीने एकदा नक्की अशी भाजी बनवून पहा. एकदा बनवाल तर नेहमी अशाच प्रकारे भाजी बनवाल. इतकी अप्रतिम टेस्टी अशी ही वाटाणा आणि बटाट्याची भाजी होते. चला पाहूया रेसिपी. यासाठी एक पातेलं किंवा कढई घ्यायची आहे. यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मधोमध काप करून. त्याचबरोबर 1 इंच आलं, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मध्यम आकाराचे कांदे असे मोठे मोठे चिरून या तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत. कांदा असा मऊ झालेला आहे, एकदम जास्त पण करपायचा नाही. यानंतर 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे. 2 टोमॅटो मोठे चिरून टाकायचे आहेत आणि पुन्हा हे 2 मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकले की लगेच यामध्ये अर्धा चमचा गोड साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी आता 2 मिनिटं हे परतून घेतलं की यामध्ये 1 कप गरम पाणी टाकायचं आहे आणि अगदी 10 मिनिटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे. मंद आचेवर हा मसाला शिजत आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण दुसरी तयारी करून घेऊ. हा मसाला तुम्ही कुकरला लावून जरी 2 शिट्ट्या करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतं किंवा आहे असंच पातेल्यामध्ये 10 मिनिटं मंद आचेवर शिजत ठेवायचं आहे. तर यानंतर या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. याचे असे साल काढून मोठे मोठे काप करून हा बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा आहे, कारण बटाटा लगेच काळा पडतो. त्याचबरोबर अर्धा किलो वाटाणा या ठिकाणी सोलून घेतलेला आहे, साधारण 1 वाटी. गॅसवरती 1.5 ग्लास पाणी ठेवायचं आहे. यामध्ये थोडं मीठ टाकून या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जो वाटाणा सोललेला आहे हा यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटं हा वाटाणा चांगला शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर पण पूर्ण चेंज होतो, एकदम हिरवा असा कलर दिसतो. हा वाटाणा आपला आता शिजलेला आहे. हा वाटाणा आता काढून घ्यायचा आहे एका बॉल्समध्ये आणि हे पाणी मात्र वाटाणा शिजवलेलं फेकून द्यायचं नाही, कारण आपल्याला पुढे हे पाणी वापरायचं आहे. यानंतर आपण जो बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला आहे हा काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. आपला मसाला सुद्धा आता छान शिजलेला आहे. आता हा आपण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जो हा बटाटा कट करून घेतलेला आहे हा चांगला यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून कळवत जावा. त्यामुळं नंतरचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रकारचा उत्साह वाढतो. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. अशा प्रकारे आपला बटाटा आता छान फ्राय झालेला आहे, कारण नंतर आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत यामध्ये जास्त वेळ हा शिजवायचा नाही. त्यामुळे याच ठिकाणी व्यवस्थित असा हा भाजून घ्यायचा आहे आणि बटाटा असा थोडा ढसला गेला ना म्हणजे छान वेगळीच टेस्ट येते याला. या ठिकाणी आता हा बटाटा आपला छान भाजलेला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपण आपला हा मसाला आता थंड झालेला आहे. हा मसाला मिक्सरमधून आता आपण बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरला बारीक करण्यापूर्वी यामध्ये आपण जे खडे मसाले टाकले होते हे खडे मसाले आता आपण बाजूला करायचे आहेत. यांचा वास, सुगंध जो आहे हा या मसाल्यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे या मसाल्यांची आता आपल्याला गरज नाही. हे मसाले काढून घेऊन आता हा छान अशी याची अशी पाहू शकता पेस्ट आपण करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट या तेलामध्ये टाकून छान अशी आता ही परतून घ्यायची आहे. मसाला खाली ढसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यामुळे मंद आचेवरच आता हा शिजवून घ्यायचा आहे.
पाहू शकता याला कडेने असं तेल सुटलेलं आहे. मसाला आपला छान आता भाजला गेलेला आहे. आता यामध्ये अगदी काही मसाले टाकायचे आहेत. आपण एक अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे. 2 चमचे गरम मसाला टाकायचा आहे. कोणताही भाजीचा मसाला तुम्ही या ठिकाणी वापरला तरी चालेल किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल. याचबरोबर या ठिकाणी 2 चमचे लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल, परंतु मी या ठिकाणी घरगुती कांदा लसूण मसाला वापरत आहे, कारण हा घरीच बनवलेला आहे. याची टेस्ट अप्रतिम आहे. तर तुम्ही या ठिकाणी मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. पुन्हा हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटं पुन्हा हा मसाला पण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला आहे वाटाणा तो मिक्स करायचा आहे. त्याचबरोबर बटाटा पण मिक्स करायचा आहे. आता हे छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण जे वाटाणा शिजवलेलं पाणी ठेवलेलं आहे, हे पाणी आपल्याला लागेल तसं पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. बऱ्याच जणांना जास्त दाटसर ग्रेव्ही टाईप हे भाजी आवडते, तर थोडंच पाणी वापरून याची ग्रेव्ही बनवायची आहे. किंवा तुम्हाला जर जास्त घट्टसर अशी ग्रेव्ही आवडत नसेल तर आणखी थोडंसं पाणी वाढवायचं आहे. तर आपल्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पाहू शकता किती छान अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल आपली ही भाजी तयार झालेली आहे. चव तर अगदी अप्रतिम आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आपण बऱ्याच वेळेला अधूनमधून वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं टेस्ट करून मीठ वापरलं तरी चालेल. वरून आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर या ठिकाणी आपली वाटाणा आणि बटाट्याची मस्त अशी मिक्स ग्रेव्हीची भाजी तयार आहे. नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.